स्वागत आहे मित्रांनो तुमचं सज्जन पुरुष ब्लॉगिंग चॅनल मध्ये आहे। आज आपण तिसरा दिवस आहे आपला आज मनाली मध्ये। कालचा ब्लॉग आपण नवीन नक्कीच बघितला असेल। काल आपण गेलो होतो सिसू टॉपला आणि 7वा भाग आपला आलेला आहे। यांगला वगैरे त्या साईडला गेलो होतो। यात वेळेस आपण अटल टर्नरला थांबलो होतो। तर आजची जी शुभ सकाळ आहे ती 23 जानेवारीची आणि आज आपण चाललोय हिडंबा माता देवीच्या दर्शनासाठी। तिथे समोर जाऊन आपल्याला एक गरम पाण्याचा म्हणजे झरा म्हणतो आपण त्याला कुंड म्हणतो असं पण बघायला भेटणार आहे। आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत संध्याकाळी मनाली मध्ये मॉल रोडवर। तिथे चालू आहे सध्या काही फेस्टिवल सुरू आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे। तर त्या ठिकाणी काल आपण सिसू टॉप वगैरे त्या साईडला गेलो होतो। त्या ठिकाणी आताच कालच्या योगेश ड्रायव्हरचा कॉल आला होता। तर तो म्हणे की त्या साईडला तिकडे घेत चाललं काय अडचण त्या साईडला सध्या फुल स्नोफॉल होतोय। पण आज तिकडे जाणं आपलं शक्य नाहीये कारण की आज आपल्याला अजून 2 स्पॉट बघायचे। मनाली रोड बघायचा, हिडंबा माता देवी मंदिर बघायचंय। तर हिडंबा माता देवी मंदिर म्हणजे आपली भीमची बायको या देवीचं मंदिर आहे। तिथं तुम्हाला मंदिराचा पूर्ण परिसर दाखवतो। साईड सीन वगैरे आज आपण सगळे बघणार आहोत, ते पण आज आपण नक्की बघणार आहोत। तर चला भेटूया आपण समोर मंदिराकडे। सकाळी सकाळी आपण भजे आणि मॅगी बनवली आहे। बड़ी मिर्चा खावा यार, बॉलू एकटाच बी लागला। महाराष्ट्र वाले बहुत ज्यादा मिरची खाते। आपण आता निघालोय हिडंबा माता टेम्पल साठी। लालू भाऊ पण रेडी होऊन एकदम झकाझक आहे आज। तर चला निघूयात आपण आता। सोबत पिण्यासाठी आम्ही गरम पाणी घेतलंय। जास्त गरम झालं का? हा जास्त गरम आहे। आता ते सगळे जवळ जातील एकदा। अरे गरम पाणी पिण्याची पिल्यानंतर याच्या तोंडाचं लय गरम आहे हो बाप। काय को गरम लिहो काका। तर मित्रांनो आतून मी तुम्हाला पूर्ण विला दाखवला होता। हा आपला बाहेरचा विला आहे ज्याचे की नाव आहे रॉयल हॉलिडे आणि एकदम मस्त अशी सर्व्हिस आहे आणि आतून तर याच्यापेक्षाही सुंदर आहे। जिम्नी गाडी खूप चालते इकडे। जिम्मी 4x4 आपल्याला काल होत्या ना त्या। मला थार घ्यायची 5 डोर। तुम्हाला सांगायचं म्हटलं तर काल आमचा जो विला केलेला आहे त्याच्या बाजूला सेम टू सेम म्हणजे 2 विला सोडून कंगना रावणावतचा विला आहे। आणि अक्षरशः काल आमची भेट होता राहिली कारण की भेट होता म्हणजे आमचा जो विला मालक आहे त्याचे आणि कंगना राणावतचे संबंध चांगले आहेत, घरगुती संबंध आहे। तो म्हणला काल कंगना राणावत मागे काहीतरी शूटचं काम असल्यामुळे त्या बिझी होत्या। त्याचं म्हणणं आहे की आज आम्ही तुम्हाला नक्की भेट करून देऊ शकतो जर का त्यांच्या मागे काही काम नसलं तर। चांगली गोष्ट होईल जर का भेट झाली तर। बघू आता काय होतं तर। आणि विशेष म्हणजे खासदार आहे बरं त्या। तर आता खासदारासोबत भेट करणं म्हणजे काही विषय नाही, पण त्यापेक्षाही कंगना राणावत सोबत भेट होणं म्हणजे विशेष नाही काही। लालू भाऊची प्रतिक्रिया घेऊ आपण याच्यावर। काय म्हणतो कंगना राणावतला भेटायचं म्हणलं तर काय म्हणणं नाही तुमचं? राणावत या भाजपच्या खासदार आहे आणि जे श्रीरामच्या ज्या भक्ती बी करतात त्यांना भेटणं म्हणजे भेटावं सौभाग्य राहील त्यांना भेटावं अशी इच्छा पण आहे। आणि एक फिल्म स्टार पण आहे। यस फिल्म स्टार पण आहे। त्याची भेट झाली तर एकदम भारी वाटन। आणि मनाली शिमण्यापासून बर्फात आल्यापासून तर याशी भेट या व्यक्तीशी जर अशी भेट झाली तर अजूनच ट्रिप सफल होऊन जाईल। वा 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 धन्यवाद काका। तुमची काय प्रतिक्रिया कंगना राणावत बद्दल? आमची काही इच्छा नाही। काकाची इच्छा नाही म्हणून राहिले काका। विशाल तुझी? अभिजित हो आणि बालू? मी तर खूप एक्साइटेड झालोय कंगना राणावत त्यांना भेटण्यासाठी कारण त्या एक बीजेपीच्या खासदार आहेत आणि त्याहीपेक्षा म्हणजे ते एक सेलिब्रिटी आहे। आणि आता सांगायचं म्हटलं तर माझी पण प्रतिक्रिया अशी की भेटावं वाटत आहे कंगना राणावतजीला यांना कारण की त्यांचा मी खूप मोठा फॅन आहे। थोडाफार खूप मोठा पण नाही पण विला मालकाला मी रात्री म्हणजे इतकं सतवलं की म्हणलं आम्हाला भेटायचंच। तर तो म्हणे आज 100% आम्ही तुमची भेट करून देऊ। तर कंगनाजी राणावत पहिल्यांदा आपल्या ब्लॉग मध्ये येऊ शकतात, पहिल्यांदा। आणि मी त्यांना म्हटलं की मी छोटा मोठा युट्यूबर आहे
तर त्यांना फक्त एक आम्हाला छोटासा व्हिडिओ घेऊ द्या आणि फोटो तर घेणारच आहे ते म्हणे, काही अडचण नाही म्हणे, मी बोलतो त्यांना. तर याच्यामुळे मी एकदम अत्यंत आनंदी. तर चला निघूया आपण आता हिडंबा देवी टेम्पल. देवदारच्या अशा जंगलातून जाणं लागतं हिडिंबा देवीच्या दर्शनासाठी. तर या ठिकाणी आपल्याला बिट्टू भाऊने उतरून दिलेलं आहे आणि आपण चाललेलो आहे सध्या आता पायी पायी हिडंबा देवी मंदिराकडे. तर इथे छोटं मोठं मार्केट वगैरे आहे आणि दारू नाही आहे ती. हां, तिथं जागेवर आपल्याला ठेले वगैरे दिसतात. दारूचे दुकान इथं ओपन मध्ये आहे. माता हिडिंबा टेम्पल. देवीचं दर्शन झाल्याच्या नंतर आपण थोडे साईड सीन पण बघायला जाणार आहोत. तर चला. हा याक आहे, याच्यावर बसून फोटो काढायला 100-200 रुपये घेतात. तुम्ही बार्गेनिंगही करू शकता. लालू शेठ काय म्हणता? गार्डन देवदारचे हा सूर्य जसं काही आपल्याला दिसत आहे. तर हा पूर्ण स्नोफॉलचं वातावरण आहे. मंदिराजवळ पण तुम्हाला हॉटेल वगैरे दिसेल तर राहण्यासाठी. आणि हे काय बघतोय आपण, चक्क आपल्या मनालीमध्ये द मराठा हॉटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय हॉटेल बानवर. अजित शिंदे आपले महाराष्ट्रातले भाऊ आहे. येतो वेळेस आपण शॉल वगैरे पण भेटतात. छोटे छोटे बॅग्स वगैरे जसे अजिंठ्याला पण बघितलं होतं अजिंठाच्या ब्लॉग मध्ये. अभि चहा घेऊन आपण एकदा आदरकवाली घेऊ. आणि जवळपास देवी मंदिराजवळ पूर्ण तुम्हाला देवदारचेच झाड दिसणार आहे. आणि देवदार झाडाचे नाव देवदार राजावरून पडले असे मला माहितीनुसार कळाले आहे. तर चला एकदा चहा वगैरे घेऊ आणि मंदिराकडे जाऊ. कारण की तुम्ही बघू शकता इकडे डोंगरावरती स्नोफॉल झालेला आहे रात्री काही प्रमाणामध्ये, तो स्पष्ट दिसून येत आहे. हा इथली सिड्डू म्हणून एक डिश फेमस आहे जी काही पूर्ण प्युअर व्हेजेस असते. आणि इकडं आजी बनवत आहेत मॅगी. आपल्याला चहा आहे. राधाकृष्णाची फ्रेम कितीला आहे? इथं आपण फ्रेमच्या दुकानात लाईव्ह स्केच सुद्धा करून देता येते. तर हिडंबा माता टेम्पलला जाण्यासाठी आपण बघतो आपल्याला दोन्ही साईडला स्ट्रीट फूड वगैरे सगळं मिळतात. आपल्याला आलेले आपले चोपडे या. आणि या ठिकाणी सगळीकडे याकाच याक आहे राईडसाठी. आपण बघू शकता माझ्या पाठीमागे आहे. आणि वर जाण्याचा रस्ता बघू आता. इथं आपले स्ट्रीट फूड वगैरे आणि ड्रायफ्रुट्स आहे. इकडं शॉल्स वगैरे, स्कार्फ.
सीड्या वगैरे आहे वरती जाण्यासाठी, पण जास्त नाही. हा, पक्षीच पाहिला मुळात आपण एवढ्या दिवसात. हे छोटस मार्केट. समोर हिडंबा माता देवी मंदिर. उंच उंच झाडे. क्या भाव दिए? ये 200 रुपये एक है. बहुत महंगा लगा दिए सर. एक ऐसा है, हाथ से बनाते हैं हम लोग, घर वालों के लिए अच्छा है, प्योर उलन का है. तुम्हारी हो गई क्या शादी? नहीं सर, अभी देख रहे फिलहाल. तो फिर पहले तुम्हारा देखो, फिर हमारा देखेंगे हम. लड़की नहीं दे रहा है सर जी. देख लो इधर उधर. उसके लिए तो आए थे इधर, इतने पहाड़ों में. जाने दो, अभी क्या करेंगे. चावट दुकानदार भेटलेला आपल्याला. हा सगळा फोटो पॉइंट आहे आणि झाडं पण बघू शकता किती उंच उंच आहेत. आणि अक्षरशः त्याचं खोड एवढं मोठं आहे की कमीत कमी माझ्या हिशोबाने अंदाजे मी विचारलं तर काही काही झाडं त्यांनी 40 वर्ष जुनी सांगितली, 40 ते 50 वर्ष जुनी. हिडिंबा माता देवी मंदिरचा कळस बघू शकतो आपण. 40-50 वर्ष. ते हिमाचलची टोपी घालून बघितली तर एकदम मस्त दिसते. हेच मंदिर आहे. पलीकडे उतरायचे आपल्याला, बॅक साईड ना. आपल्याला इथंच वापस हे सांगितलेलं आहे. मंदिराच्या चौबाजूनी देवदारची झाड आहे. तर भीमची जी बायको होती तर त्यांचं नाव आहे हिडंबा आणि त्या देवीचं हे मंदिर आहे की जे आपण आता बघतोय. क्राऊड खूप जास्त आहे आज, गर्दी. आणि आपल्या महाराष्ट्रातले खूप जास्त लोक. आलेले. आम्ही शॉर्टकट रस्त्याने आलो, हा मेन रस्ता आहे येण्याचा. तर हिडंबा मंदिराबद्दल इथं आपल्याला माहिती दिलेली आहे. पॉज करून ती आपण वाचून घेऊ शकता. प्राचीन धरोहर की रक्षा करे, हिडंबा माता मंदिर. हिडिंबा देवीला आलो असताना आपल्याला आपल्या छत्रपती संभाजीनगरचे खूप काही भाऊ भेटलेले आहेत आणि काही जालन्याचे. महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 हर. जय श्रीराम, जय श्रीराम, जय. आणि सगळीकडे आपला आवाज असा, महाराष्ट्राचा आवाज पूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे, ते आपण बघू शकता. तर या ठिकाणी आपलं हिडंबा देवीचं दर्शन करून झालेलं आहे आणि आपल्या रील शूटिंग वगैरे सर्वांचे झालेले आहेत. आणि आता सगळे आता कुठे जायचंय भाऊजी आपल्याला? आपण जाऊ आता ओल्ड मनाली. ओल्ड मनालीला जाणार आहोत. तुम्हाला ओल्ड मनालीचे पण साईट सीन दाखवतो. तर चला निघूया. हिडिंबा माता की जय.
मंदिर बघू शकता पूर्ण देवदार लाकडामध्येच तयार करण्यात आलेलं आहे. छोटं छोटं नक्षीकाम सुद्धा याच्यावरती केलेलं आहे. आणि हरणांचे शिंग वगैरे इथं सगळे लटकावलेले आहेत, जे काही शिकाऱ्यांनी होते. याच्या पाठीमागे मंदिराच्या पाठीमागे बॅक साईडला मोठं शॉपिंग मार्केट आहे आणि फोटोशूटसाठी पण जागा आहे. तर आपलं बऱ्यापैकी दर्शन झालेलं आहे, म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे पूर्ण दर्शन झालेलं आहे. आणि आपण निघालो आता विशिष्ट मंदिरकडे. तर तिथे जाऊन मी तुम्हाला आता त्या मंदिराचं वैशिष्ट्य वगैरे थोडं सांगतो, जेवढी माहिती मिळाली ती. शॉल वगैरे घ्यायचा असेल तर एकदम गरम आहे इथं. हां, ये लेडीज स्टॉल भी यूज होता है ना? स्टॉल भी पहने आता है इसको? कोई भी ओढ़ सकता है. अच्छा, 2 in 1 है. अरे काकडी आहे. अरे आंबा आहे. आंबा आहे. काकडी आहे. आंबा आहे. काकडी आहे. यो आंबा आहे. काकडी आहे. ये तो सरासर ना इंसाफी सर जी, ये ऐसा काट के रखे वाला है उधर. तो चाकू घ्या, तुमच्या दोघांचे कार्यक्रम लावतो मी इथं. तुम्ही जे ना तर ध्यानावर नाही. इधर आ जाओ भाई साहब, आ जाओ तुम. ओ भाई साहब कैसा दियो? ये 20 रुपए का एक नग है ऐसा इतना. हमारे उधर आंबे फुकट लेके आओ तुम यार. नहीं यार, इधर इतने पहाड़ों में आके हमने दुकान लगाया है ऊपर. हाँ, इतने पहाड़ों में आके दुकान लगाया है. दे दो यार, कुछ भी करो. नहीं सर जी, आता नहीं हो. जान दो फिर तुम्हारे पास तुम्हारे आंबा. सकाळी आलो तेव्हा थंडी एवढी नव्हती, पण आता थंडी खूप वाढलेली आहे. कारण की सोलंग सिसोत्या साईडला स्नो सुरू झालाय. तोंडातून वाफा भयंकर येत आहेत. आणि आता आपण निघालो खाली मार्केटमध्ये. ओरिजिनल उलांचे शॉल वगैरे भेटत आहेत इथं. आणि हे छोटंसं मार्केट. अरे काय बनवावं लागला? 1200 बोला था मैंने आपको, डिस्काउंट करके दो जाता है. लालू भाऊ स्केच बनवून घेत आहेत या ठिकाणी. इतना अच्छा फोटो है, देखो बच्चों का फोटो बना रहे हैं. क्या रेट है? फोटो बना रहे हैं, पर देखो ना, कर लो बच्चे भी कर लो. रीजनेबल प्राइस है ब्रदर, 100 रुपये ज्यादा है. हे आपले मॅग्नेट आहे. जर आपण प्रत्येक ठिकाणी कुठे गेलो आणि तर आपल्याला त्याची आठवण राहिली पाहिजे, तर आपण मनालीचं मॅग्नेट शोधतो इथं. द मराठा कलेक्शन, अजित शिंदे आणि अभिषेक बर्मान. आपले महाराष्ट्रातले भाऊ आपल्याला मिळाले तिथे. पहिलीला कामाला होते का? अजित भाऊ आपल्याला महाराष्ट्रातून भेटलेले आणि आपण त्यांच्याकडून काही आपल्या मराठी माणसाकडून खरेदी करावी म्हणून त्यांच्या दुकानात आलेलो आहे. तर मनालीला आल्याच्या नंतर हडिंबा माता टेम्पल रस्त्यावरती मराठा कलेक्शन म्हणून आहे, इथं येऊन एकदा अजित दादाला नक्की भेट द्या. अजित दादांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये खाली टाकून देतोय. पण एक्सेल साईज आला पाहिजे रे. एक्सेल येईल का? नहीं, 3 एक्सेल है क्या? बस ठीक आहे, ओके. का मावशीसाठी काय घेऊ राहिले? घेतो मी, मला काही चांगलं वाटत. अरे इथं एवढा मोठा शॉल आहे, एवढं मोठं दुकान आहे. अरे इथं एवढे मोठे जॅकेट आहे. काही बी काका फेकापैकी घ्यायला पाहिजे तुम्ही. नाही आहे. दोनदा घेऊन तुम्ही खाली ठेवलंय बाई. हे स्वेटर घेऊन ठेवलं तुम्ही दोनदा. काय करायचं? आणि हे ब्लॉग मध्ये येणार काका बरं का, तुम्हाला म्हणजे बिलकुल पद्धतशीर कार्यक्रम आहे तुमचा. तुम्ही घेऊ राहिले मावशील का? इकडे पा. अरे तोड नका लपू, तोड नका लपू. मावशीसाठी काहीतरी घ्या. आपला मराठी माणूस म्हटलं तर सगळीकडे दयामया सगळ्यांनाच दाखवतात. त्यामुळे आजी दादांनी आपल्याला चहा दिली आहे.
त्याच्याबद्दल धन्यवाद अजित दादांचा. समजलं नाही मी काय करतो मराठी मी तुम्हाला ह्याचे 800 लावले असते ना. मला जे होतं ते मीच लावलं म्हणजे बाहेर जाऊन माझं पण नाव हे झालं पाहिजे ना. तुम्हाला वाटलं चेक करा वाटलं असतं. ओके काय पाणी problem? पाणी द्या फक्त, पाणी पाणी घ्या. काय अनुभव सांगसान अजित दादाबद्दल? अनुभव म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढ्या लांब शिमला मनाली मध्ये एक मराठी माणूस आहे, स्थायिक झालेला आहे. 16 वर्षापूर्वी त्यांनी काम करत होते इथं. 2,500 रुपये महिन्याने काम करत होते. आज ते स्वतः दुकान टाकले स्वतःच्या याच्यावर. ते सोलापूर सांगलीचे प्रॉपर. अजित भाऊ आपलं गाव कोणतं प्रॉपर? चांगली मिरज दादा. वा वा, सांगली मिरज. आणि एक आनंद असा आपल्या पूर्ण मराठी लोकांनी मनालीमध्ये आल्याच्या नंतर हिडंबा माता मंदिराकडे जाणारा जो रस्ता आहे तिथे द ग्रेट मराठा रेडियम कलेक्शन असं आहे मंदिराच्या बॅक साईडला. तर मी दादांचा नंबर तुम्हाला मेन्शन करून देतो, दादांना एकदा नक्की भेट द्या. स्वेटर वगैरे सर्व मिळतात तिथं, एकदम उबदार कपडे आणि फॅक्टरी रेट पेक्षा एकदम बजेट मध्ये. 2011 ला आलतो. लग्नाच्या आधी समजा 2008 ला आलतो 12वीची एक्झाम देऊन. मग 12ला ₹8,00,000 आणि परत गेलो आयटी गेला आणि जॉब लागत म्हणून आणि परत नाही मला कळलं तुमच्या इकडंच काय आली 6 महिने गोवा 6 महिने मनाली असं होतं ते. म्हणजे तुम्ही नाही डायरेक्ट मनाली म्हणजे कसं काय अचानक असं काही? 6 महिने गोवा 6 महिने मनाली सेल्समॅन हा हा हा. कपडा दुकानात काम. पण मग इकडे आवडलं तर इकडे स्थायिकच होऊन गेलं. तिकडे जात नाही, गोव्याला जात नाही. मित्रांनो आपण आपल्या मराठी माणसाच्या दुकानातून शॉपिंग केली आहे आणि हा एक तुम्ही बघू शकता. आणि हा जो रोड आहे हडिमा माता दर्शनाला आणि हा मेन मनाली मार्केटमध्ये रोड जातो. हा पण दाखव एकदा बॅक साईडला दाखव इकडं. तर तुम्ही द मराठा कलेक्शन मधून नक्कीच आवर्जून खरेदी करा आपल्या माणसाकडून. जय महाराष्ट्र. बालूना पण शॉपिंग केलेली भरपूर, सर्वांनीच केली. भयानक थंडी पडली, भयानक. आता मी गाडीकडे जाऊन मॉल रोडवरती जातोय थोड्या वेळात. तर आपण चाललेलो आता वशिष्ठ मंदिराकडे. तर तिथून वरती जाण्यासाठी पूर्ण चढ आहे 2.5 ते 3 किलोमीटरचा. तर इथून आपण आता पैपे जाण्याचं ठरवलंय सर्वांनी. ही जी बाजूला नदी आहे तर मागच्या महिन्यात इथं ढगफुटी झाल्यामुळे हे सगळं झालेलं होतं. आणि हा जो मार्ग आहे आपण काल गेलो होतो, हा सोलंग व्हॅली, अटल टर्नल वगैरे, रोहतंग, लेह लडाखला पण इथून 450 किलोमीटर दाखवत आहे. तर चला आपण आता या रोडनी वरती जाऊया. बालू आणि मी पायी चाललेलो आहे. आवाज बऱ्यापैकी बसलाय आमचा, ओरडू थोडा. काल खूप बर्फ पण खाल्लेला आहे, त्या बर्फामुळे आणखीन घसा पकडला आहे. त्यांनी बर्फात कोको कोला डुबून खाल्ला आम्ही. गोळे बनू खाल्ले, आईस गोळे. पूर्णपणे गळ्याची सगळी वाट लागून गेली आज. खूप विशालला चालायचं जीवर आलेलं आहे, त्याचं चालीवरून कळतंय तुम्हाला. हे बघा सर्वात जुने घर ओल्ड मनाली, मारुती जिप्सी. आणि अभिभू माझ्या मागे आलेले आहेत. त्याच्यानंतर काका, विशाल आणि आमचे बंटू दादा बघा कसे चालत येत आहेत. खूप दमलेत. कुठे चाललोय दादा आपण? आता आपण विशिष्ट मंदिरात चाललोय. कसं वाटतंय तुम्हाला चालताना? आनंद येतोय खूप. जास्त थंडी असल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो इथं. तुम्ही एवढे मागे कसं का पडले मग? चालायची सवय कमी आहे. अच्छा, आपल्याकडे सरळ जमीन असती, हा इथं पूर्ण डोंगरावर चढ. चला येत राह. चला. तर बाकीचे गेलेले समोर, बंडू दादा आहेत पाठीमागे अजून. विशिष्ट मंदिरावर जाताना आपल्याला रॉयल एनफिल्डचा शोरूम दिसलाय. ब्रँड न्यू जिमी. आणि या रेंटेड बाईक आहे.
600 रुपये दिवसभर हाणायचं. 3 किलोमीटर वरती चालत आल्याच्या नंतर हा थोडाफार नजारा दिसतोय आणि वरती स्नोफॉल सुरू आहे. इथे स्नोफॉल इथे आणि ते तिथे अजून अर्धा किलोमीटर वर चढत जायचंय म्हणते. दम लाग रे किती आणि टेम्परेचर बघा -4 टेम्परेचर आहे. बापरे बाप. हा घरावरती एवढा मोठा दगड आहे. दगड अक्षरशः घरात घुसलेला आहे पण त्याच्यावर पण बांधकाम केलं आहे. बऱ्याच भागात माती ढासळलेली बघतोय आपण. आपल्याला थोडं जरी चाललं तरी अडचण येते. ते मुलगा वाकडा लावत होता पण तुम्ही बघू शकता ही जी डोली आहे अशी तार हे जाऊन या घराकडे गेले म्हणजे यांना जायला सुद्धा रस्ता नाही आहे. तर किती कठीण या लोकांचं या डोलीतून जाऊन ह्या घराकडे जायचं. काका समोर येऊन थोडी वाट बघत होते. एनर्जी यावं म्हणून सर्वांना चॉकलेट घेतले. चॉकलेटचा आनंद घेत चला. बघता बघता आपण आता मंदिरावरती पोहोचलोय. मग मंदिर बघू शकतो. वशिष्ठ मंदिर आहे इथे. आणि हा स्तंभ आहे. देवदार लाकडापासून बनलेला. काय मंदिराचा दरवाजा डिझाईन बारीक बारीक. हे देवदार लाकडाचं असं. मंदिरामध्ये एंट्री घेतल्याच्या नंतर हा थोडा देवदार लाकडामध्ये बनवलेला ॲम्बियन्स. आणि हे मनालीमधील सर्वात बेस्ट मंदिर. अरे मेरे हाथ में कुरकुरे की थैली भी थे यार. भैया जल्दी लो. विशाल मागला. हे आपलं विशिष्ट ऋषीचं मंदिर म्हणजे हे आपलं ऋषी महाराजांचा एक अवतार आहे. धन्यवाद. दर्शन करून आता आपण चाललोय गरम पाण्याच्या कुंडाकडे.
चलाय बालू. हा पाणी गरम आहे. पलीकडच्या ह्याच्यातून इकडे येते. हे पूर्ण गरम पाण्याचा असा कुंड आहे. त्याला पवित्र गर्भकुंड असे आपण म्हणतो. कुंडामध्ये बरेच जण आंघोळ वगैरे पण करतायत. हे इथनं वरून कुठून तरी गरम पाणी येत आहे. माय शूटिंग मध्ये तुम्हाला मला कोण घेईन. अरे आलेलो आहे आपण आता विशिष्ट ऋषी मंदिराच्या गरम कुंडामध्ये. इथे अशी मान्यता आहे की देवी देवता इथं स्नानासाठी येत असतात आणि इथं आल्याच्या नंतर स्नान करणं कंपल्सरी असतं. ज्याला स्नान वगैरे नाही करायचं तो पाण्यात सुद्धा धुऊ शकतो. आणि हे पूर्ण गरम पाण्याचं झरा आहे. कुठून आला, काय आला, कसा आला याची कोणालाही आजपर्यंत माहिती मिळालेली नाही आहे. पण एक देवाचाच काही अनोखा प्रकार आपण याला समजूया. चला टाकून मला कुठलाही विशिष्ट प्रकारची इथं अशी आपल्याला सुंदर कलाकृती दिसते आणि बरेच जण अशी आंघोळी इथं करतात. आपण विशिष्ट मंदिरात इथं आलेलो असताना समोर आपल्याला म्हणजे मसाला दूध वगैरे दिसलं, त्यामुळे आपण आलो. तर तिथे आपण एक गोष्ट अशी बघितली, तर यांचं कंपल्सरी असं आहे की तुम्ही दूध, चहा जे काही घेसाल यांच्याकडे रबडी बासुंदी, त्यानंतर रिव्ह्यू देणं खूप गरजेचं आहे. दोन्ही भिंतीवर बघू शकता तुम्ही, सर्वांनी आपापल्या भाषेमध्ये रिव्ह्यू दिलेले. तर मी तुम्हाला तो पण एक व्हिडिओ दाखवतो. इंग्लिशमध्ये दिलेलं आहे, काही तेलुगू भाषामध्ये दिलेलं आहे, हिंदीमध्ये काही आहे, शेरोशायरी दिलेली आहे. आणि आपलं जय महाराष्ट्र बोईसकर उत्तम केशर दूध, इंस्टा आयडी वगैरे सगळे दिलंय. तर आपलंही युट्यूबच्या चॅनलचं मी इथं रिव्ह्यू देऊन टाकणार आहे. पण मोमोज ऑर्डर केलेत, टेस्ट करून बघूयात कशी येतात. हे आपले मोमोज भयंकर असा गरम मोमोज. आपण बघू शकता इथं एअर बलून आहे आपल्याकडे. त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4 जण आहे बसलेले आणि एअर बलून आता निघालेले आहे. तर सर्वांना बसायची इच्छा आहे. बघूया आता काय होतं. तर मित्रांनो, माझा आवाज थोडा आज सर्दीनं बसल्यामुळे मी जास्त काही बोलू शकत नाहीये. पण आज आपण आलेलो आहे मॉल रोडवरती.
सबसे बड़ा हाउस। चला मित्रांनो, आपण आलो मॉल रोडला. मजा करू, मस्ती करू, धमाल करू. आपण इथे ट्राय करणार आहोत गरम गरम हॉट गुलाबजामुन. मॉल रोड सारखी जागाच नाहीये. मजा करू, मस्ती करू, धमाल करू. करीब सर. कोण खाल्लं? आपण खाल्लं सगळ्यांनी. कोण खाल्लं? गरम गुलाबजामुन, हॉट गुलाबजामुन. गुलाबजामुन. सर टेस्ट कशी वाटली? खूप छान. अप्रतिम टेस्ट आहे इथं. गरम गुलाबजामुन आलो आणि हॉट गुलाबजामुन खाल्लं नाही असं कधी होणारच नाही. वाह क्लास. अभी काय म्हणत होते ते? बाथरूम का? हो. अरे या आवाजानं बोलताच आहे ना गत्ताई. आपला भारताचा इथं वर पलीकडून नाही झेंडा. हवा नाही त्यामुळे फडकत नाही तो. काय शॉपिंग करायची करून घ्या.
ड्रेसचे रेट विचारले असते एकदा. ड्रेस ते पंजाबी ड्रेस होते. कोणत्या चाल मग कोणता कोणता काय 6, 56, Moti, 2 fat lady, internet, 88. Now after a very heavy shake, the new number is 2 heavy bottom, 6 and 6, 66. Quick fix, 4 and 2, 72. Very heavy shake. काय घेतो लावडा जॅकेट नाही लगेच स्वेटर मग